जीआर आहे त्याच्यावर आपला फोकस, हा जीआर रद्द करा. बाकी म्हणून मी सांगितलं याला अंगावर घ्या त्याला अंगावर घ्या, हा धंदा करायचाच नाही आपल्याला. त्याच्यामुळे काय होईल, लक्ष जे आहे लोकांचं डायव्हर्ट होईल, आपलं काम बरोबर चुकीच्या मार्गाने जाईल. हे सगळे जे कोण लीडर असतील ओबीसीसाठी लढणारे बोलणारे त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे. आणि आता मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, मागच्या वाटतं कधी 12 तारखेला 25 तारखेला आपण जाहीर सभा होती बीडला, मागच्या 28 तारखेला 28 तारखेला बीडला आपण जाहीर सभा होती. किती पाऊस पडला तुम्हाला माहिती आहे, सगळा वॉटरप्रूफ मंडप टाकला आणि आतमध्ये ते सगळे त्या खुर्च्या ठेवल्या, खुर्च्या पाण्यात बुडायला लागल्या. आणि म्हणून मग ती ऐन वेळेला ती रॅली आपल्याला रद्द करावी लागली. आता तीच रॅली आपण सगळे आता आले परत तिकडून लोक सगळे, आणि ती 17 तारखेला आपण ती रॅली दिवाळीच्या अगोदर करणार आहोत. ताकद तुम्हाला दाखवावीच लागेल. कुठलाही सरकार, कुठलाही पक्ष, कुठलाही लीडर हा किती लोक आणि किती डोकी आहेत तो मोजतो. लोकशाहीमध्ये डोकी मोजतात, डोकी. कधी मतदानाच्या स्वरूपात, कधी मोर्चाच्या स्वरूपात, कधी रॅलीच्या स्वरूपात. जेवढे तुम्ही ताकद दाखवाल, मागच्या आपण ती ताकद दाखवली 2 वर्षापूर्वी, एकदम राजीनामा दिला होता त्यावेळेला. का ते सांगते नाही, तो कोण तो सुभाष राऊत म्हणे माझा नातेवाईक आहे, माझं ते काय हॉटेल आहे, काय ते हॉटेल माझं आहे. हा आता गरीबाचं हॉटेल असेल 50 लाख 1 कोटी रुपयाचं, कुठे काय खर्च केला असेल त्याने, माझं काय त्याच्यामध्ये. तिथे गेलो, आमदारांची घरं जाळली. संदीप गायकवाड आमदार, संदीप क्षीरसागर त्याचं घर जाळलं. प्रकाश सोळंके मराठा समाजाचे, ते एवढेच म्हणाले अरे काय तुमचं चाललेलं आहे, याच्यामध्ये कोणाला काय मिळत नाही, 1% कोणाला मिळालं तर मिळालं, एवढं भरून त्याचं घर जाळलं. तो पंडित आपले अमरसिंग पंडित त्याच्यावर दगडफेक झाली. शरद पवार साहेबांचं 2-3 माळाचं ऑफिस जाळून टाकलं. ते आपल्या जयदत्त क्षीरसागरची शिक्षण संस्था जाळून टाकली. सांगता ना बोला. आणि मग मी तिथे गेलो, मी प्रत्यक्ष बघितलं आणि तुला त्या आमदारांचे जे त्यांची नाव जयदत्त वगैरे ते सगळे वेगवेगळ्या पक्षात पण एकाच वाड्यात राहतात. त्यांची आई जयदत्तची 2-3 वेळा खासदार होती काकू, आणि मोठा केशर काकू, मोठ्या मोठ्या ज्या भिंती त्या वाड्याला, त्या वाड्यामध्ये ती लहान पोरं कोणली गेली, त्या धुराने जे आहे पार त्यांचा जीव जायची पाळी आली. तर 5 मुसलमान पोरांनी मागच्या बाजूने जाऊन त्या पोरांना वरती घेऊन वाचवलं. कारण पुढे असलेल्या सगळ्या ज्या गाड्या धडाधड धडाधड पेट्रोल होत्या, आणि त्या पेट्रोल पाण्याने सगळे जे काही आतमध्ये धूर होता, त्यातून लोक पोरं, लहान लहान पोरं लेकरं वाचली. मी स्वतः ते पाहिलं आणि मग मी उभा राहिलो की नाही, मी आता उभा राहणार. राजीनामा दिला. मग वाटेत त्यांचे फोन आले मुख्यमंत्र्यांसाहेब, किंवा राजीनामा देऊ नका, तुम्हाला काय बोलायचं तर बोला. आणि तेव्हा सुद्धा आपण 2-2, 3-3 लाखाचे रॅलीज घेतल्या. पहिल्या रॅलीला हे आले, सगळेच आले, म्हणजे सगळे म्हणजे आपण सगळे आलो. आणि त्याच्यामध्ये वडेट्टीवार साहेब सुद्धा आले. दुसऱ्या वेळेपासून आणखीन 4 रॅली झाल्या. काय झालं माहिती नाही, पण वडेट्टीवार साहेब आलेच नाही बोलून सुद्धा. ठीक आहे, आता काय असेल, अडचणी झाल्या असतील, पण माझं अजूनही सगळ्यांना म्हणणं आहे, ठीक आहे जिथे असाल तिथून पण लढा, ओबीसी साठी लढा. मी नेहमी सांगतो.